हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी जाणार आहे रेणनीला माझ्या घरी. तुम्हाला तर माहीत आहे, आता ताईच्या हित आहे मी. 10-15 दिवस झाले मी आलेलो. ताईला काय एवढं व्हिडिओ काढताही येत नाही म्हणून मला इथं थांबावं लागतं व्हिडिओ काढायसाठी. आणि मी आणि माझा भाचा मला सोडायला येणार आहे. आता आम्ही दोघं जाणार आहे गाडीवर. आता त्याची आंघोळ चालली, आंघोळ झाली, चहा पाणी नाश्ता केला की लगेच आम्ही थांबणार आहे. मला बिस्किट पुडं खावं वाटत होतं म्हणून मी बिस्किट पुडं आणलं. ते तुम्हाला नसलं खायचं तर सांगा, मग मी आमच्या घरी घेऊन जातो. 6 वाजता आंघोळ केली. आखलीचा भाग नाही आला थोडा सुद्धा. हा चालतंय ना तुला बोललं तर यार. काय हो करतो या. होय नाही म्हणतोय, चालतंय म्हणतोय का. मला नाही चालणार बाबा असं बोललं आपण. मला पण वाटतंय की इथनं मलाच काय कळणार नाही, जाऊ का नका. कधी वाटतंय जावं इथनं, कधी वाटतंय नाही जावं. सगळी म्हणते इथली, पण माझा भाचा पण म्हणतोय जाऊच नको. ताई बी म्हणते जाऊ नको. त्यांना काय मी इथं राहावं असं वाटतं त्यांना, की मी इथंच राहावं, जाऊच नाही घरी आमच्या. पण काय ती बारकी पोरं सारखी फोन करते ती, त्याच्यामुळे मला जावंच लागणार आहे. नाहीतर आमचा आदित्य इतकं कालवा करतो, रडतो लय. आणि मग मला तिकडं आल्याशिवाय शांत बसत नाही. नाहीतर येतो डायरेक्ट तात्याला घेऊन न्यायलाच. चहा केला ताईने गोडजार. सरपण घेऊन आल्या ते दाजी बघा गाडीवर. दाजीने सरपण आणलंय गाडीवर. ए सरपण आणलंय का. ए चल लवकर. ए सरपण पडायला लागलं, चल लवकर. आला का. टी शर्ट घाल. बघा दाजीने किती सरपण आणलंय. एकच नंबर दाजी सरपण आणलंय. तुम्ही पण काय बी म्हणा, मग काय. लय लांब गेलता का जवळच गेलता. होय एवढंच वजा आहे का, अजून एक आणायचंय. तुम्ही म्हणला होता सकाळी 2 वाजे आणणार आहे. ताई राहा मला म्हणते, पण माझ्या भावाची बारकी 3 मुलं आहे. ती सारखी माझी आठवण करते, ती सारखी फोन करते, ती व्हिडिओ कॉल करते, ती कधी यायचं आहे कधी यायचं आहे. त्याच्यामुळं मी जाणार आहे आज 2-3 दिवसासाठी. मग 2-3 दिवसांनी माघारी येणार आहे परत इथं व्हिडिओ काढायला ताईबरोबर. तिथं पण मी काढणार आहे व्हिडिओ. कशा चालू आहे, दिवस लावू नको तिकडं राहायला. वय हां नाही राहत लय दिवस, 2 दिवस तर राहणार आहे फक्त. 2 दिवसांनी लगेच माघारी येणार आहे. तुम्ही तिकडं फोन तरी करता का मला फोन तरी. नाही गेल्या वेळेस मी गेलतो ना, तर तो मला फोन सुद्धा केला ना. काय बघा चहा पीत. कुठली गाडी आहे आपल्याकडं. MT-15वर नाही, स्प्लेंडरवर जाणार आहे आम्ही दोघं. मला ती सोडून माघारी येणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे गोतोंडीवरून रेणनीला माझ्या घरी. मी आणि माझा भाचा. स्प्लेंडर गाडी आहे 2 व्हीलरवर. पेट्रोल संपलं होतं गाडीतलं, आता पेट्रोल टाकले. आता किती सगळी माणसं आमच्या तोंडाकडे बघते ती. आम्ही कॅमेरा धरला हातात. सगळ्याला वाटतं काय करते ते काय नाही. हां 15-20 मिनिटाचा रोड आहे. आपण पोचतोय ना 15-20 मिनिटात. किती किलोमीटर आहे गोतोंडी ते रेणनी. 20 किलोमीटर अंतर आहे गोतोंडी ते रेणनी. आता 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर राहिले. 5 किलोमीटर आपण पार केले अंतर म्हणायचं. सगळे आपल्याकडे काय बघते. मी असा कॅमेरा हातात धरलाय त्याच्यामुळं त्यांना काय वाटतंय काय नाही. ते बाई झाडाची सावली होती का
वातावरण आज लय भारी झालंय. ऊन नाही काय नाही, गार हवा सुटली. 2 दिवस झालं असंच वातावरण आमच्या इकडं. ट्रक आला रे मोठा. रस्ता एवढा बारका आहे, गाडी पण रस्त्यावर खाली उतरावं लागते. मोठी गाडी आलो समोर ना रस्ता बारका आहे. हा विहीर पडायचं काम चालू आहे इकडं. निमगाववरनं चाललोय आम्ही. आमच्या घरी जायला 2 रस्ता इथं, एक शॉर्टकट आहे आणि एक लॉंग कट आहे. आम्ही चाललोय शॉर्टकट. लॉंग कटनी चाललोय का? तर भेटू आता आपण आमच्या घरी गेल्या. तर गाईज मी आता घरी आलोय. बघा काय करते बघू. काय करते का? काय नाही बाबा, पाऊस आलाय. काय आता चालू आहे? पुरं कुठे आहे ती? आहे ती घरात. उमा कशी आहे, बरी आहे का? बरे आहे की. होय. आदित्य कुठे गेली ती? आजी आहे ती घरात. खेळते ती. बरोबर. ताई काय करते ग? ही काय आता चालू आहे? बरे आहे का तू? हे बघ. दादा कुठे गेलाय? होय, बोलो बरं त्याला. कुठं जायचंय? टाकीतलं पाणी कशाला काढायचंय? आंघोळ करायची. चला आता पाणी आपण काढू. टाकीतलं पाणी. हाय गाईस, आज आपण चालणार आहे पाणी काढायला. आज आमचा अंकल जाणार आहे पाणी काढायला. हो, ही लय घाण पाणी. मग आता ही जाणार आहे आणि मग ही माझी बारकी बहीण, माझी टुकली बहीण. हो, आता अंकल आमचं जाणार आहे पाण्यात. हे बघा घरी आल्या आल्या मला काम लावलंय का नाही? जाणार आहे. पाणी काढायचं. हो, किती पाणी आहे? पोरांना टाकीत पोहायचं होतं म्हणून खराब पाणी काढलं आणि नवीन पाणी भरलं. त्यांना पोहायचं होतं टाकीत. बरोबर. हिला बघा, टाकल्याला बघा, आमच्या टाकलेलं बघा. हे टाकलं झालं तर बघा पाणी काढतंय. हे जाळीत पाणी होते ते बघा. आमची कुत्री, आमचा अंकल आलेला आहे. रेन आमच्या द्यायचे इकडे गेलेला. आता घरी आलाय लय दिवसातनं. धोबी पचड ह्याला मारायचे. थोडं धोबी पचड करायचे. ते तो दिसतोय का? मी त्याला बघा. दिसतोय. आमचं घरी आहे आणि आमच्या गावाचं नाव आहे रेन्नी. तर गाईच आता आदित्याला मार नको उडी मार नको, उडी मार नको. तर गाईच आदित्याला मी टाकी धुवून दिली. आता ते आंघोळ करतोय. कसं वाटतं खेळायला आता? तर हाय गाईज, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ इथंच संपणार आहे. आणि आता मी 2-3 दिवस आमच्या घरीच राहणार आहे. मग तुम्हाला इथलेच व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय. थँक्यू.